नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती की शेती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 2025च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी बांधवाचं किंवा राज्यातील शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलेलं असेल. आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे पीक विम्याच्या पैशांकडे. पण एक धक्कादायक बातमी समोर येते. पीक विमा कंपन्या पुन्हा एकदा खोडा घालण्याच्या तयारीत आहेत का? 15 जानेवारी उलटूनही पैसे का आले नाहीत आणि विम्याचं कॅल्क्युलेशन का रखडलंय, का होत नाहीये, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या हक्कांच्या पैशाबद्दल महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. पीक कापणी प्रयोग जो काही आहे तर त्याच्यावरती आक्षेप नोंदवायला सुरुवात झालेली. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा पीक विमा हा पीक कापणी प्रयोग आणि तंत्रज्ञान, ज्याला आपण टेक्नॉलॉजी बोलतो, याच्या आधारावरती मंजूर केला जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांची आणि महसूल मंडळाची आकडेवारी शासनाने विमा कंपन्यांना सुपूर्द सुद्धा केलेली आहे. अपेक्षा अशी होती की 15 जानेवारी नंतर पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. मात्र जसं की आपण धाराशिवचं बघू शकता, या जिल्ह्यांसारख्या ठिकाणाहूनही आता चिंताजनक आकडेवारी समोर यायला लागलेली आहे. जिथं 504 पीक कापणी प्रयोगांपैकी तब्बल 217 प्रयोगांवर विमा कंपन्यांच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला आहे. आता नेमका विलंब का होतोय? जर पीक विमा कंपन्यांनी जिल्हा स्तरावर आक्षेप घेतला तर हे प्रकरण विभागीय स्तरावर जाईल, त्यानंतर राज्यस्तर आणि शेवटी केंद्र स्तरावरती जाऊन हे संपेल. या कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रियेमध्ये पीक विम्याच्या मंजुरीला मोठा विलंब होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. म्हणून सध्या पोर्टलवरती जर तुम्ही स्टेटस चेक करत असाल तर कॅल्क्युलेशन अवेटेड असा स्टेटस आपल्याला दिसतो. नेमकी सरकारची भूमिका आणि पूरक अनुदान नेमकं काय भानगड आहे? तर दुसरीकडे विमा कंपन्यांना शासनाकडून मिळणारं जे काही पूरक अनुदान आहे तर ते अनुदानही गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आपल्याला पाहायला मिळतं. 110% जास्त नुकसान झाल्यास हे अनुदान महत्त्वाचं ठरतं. जर कंपन्यांचं पैसेच त्यांना मिळाले नाहीत तर त्या शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवायला आणखी वेळ त्या लावणारच आहेत. 2024ची गोष्ट जर आपण बघायला गेली तर पैसे अद्यापही मिळालेले नाहीत आणि आता 2025 मध्ये तीच भीती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, आता गरज आहे ती म्हणजे राज्य सरकारने आणि कृषी मंत्रालयाने किंवा कृषी मंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घेण्याची. ज्या महसूल मंडळामध्ये आक्षेप नाही आहेत तिथं तात्काळ पैसे वाटप सुरू करण्याचे निर्देश किंवा आदेश त्यांच्या माध्यमातून देण्यात आले पाहिजेत. अन्यथा केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या क्रॉप कॅलेंडर आणि 12% दंडाचं आश्वासन केवळ कागदावरच आहे का, असा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात पीक कापणी प्रयोगाची स्थिती नेमकी काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. किंवा इथे जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या शेती की शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.